जालन्यात IPL ऑनलाईन सट्टेबाजीचा भांडाफोड, 2 बुकी पोलिसांच्या ताब्यात, मोबाईल जप्त. सदर बाजार DB पथकाची धडक कारवाई, रुपाली बार परिसरातून आरोपी रंगेहात पकडले. जालना शहरात वाढत्या ऑनलाईन सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी सदर बाजार पोलिसांच्या DB पथकानं मोठी कारवाई करत IPL क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शहरातील सट्टेबाजी रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले असून पोलिसांनी पुढील तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 26 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रुपाली बार छाईपुरा परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे DB पथकानं छापा टाकला असता 2 आरोपी मोबाईलच्या माध्यमातून IPL सामन्यांवर ऑनलाईन सट्टा खेळत असल्याचं उघड झाले. या प्रकरणात अश्विन राजकुमार कटरिया, वय वर्ष 40, राहणार मराठा बिल्डिंग जालना, आणि जगदीश रामेश्वर दास अग्रवाल, वय वर्ष 60, राहणार जयशंकर नगर जालना यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवर Google Chromeद्वारे ऑनलाईन बेटिंग करत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले. कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एकूण 23,000 रुपयांचे 2 मोबाईल फोन जप्त केले. जप्त मोबाईलमध्ये IPL सट्ट्याशी संबंधित व्यवहार आणि माहिती आढळल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. या ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटचा इतर कोणाशी संबंध आहे का, आर्थिक व्यवहार कुठपर्यंत पोहोचलेत आणि आणखी कोण आरोपी या जाळ्यात सहभागी आहेत का, याचा सखोल तपास केला जातो आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे शहरात ऑनलाईन सट्टेबाजीचं प्रमाण वाढत असल्याची बाब या कारवाईमधून पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेषतः युवक आणि व्यावसायिक वर्ग झटपट पैशांच्या मोहापायी या बेकायदेशीर प्रकाराकडे वळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना अशा गैरप्रकारांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं असून कुठेही ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे.